नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण मालवणी मसाला बनवणार आहोत आणि मालवणी मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी इथे लवंगी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो आणि 1 किलो शंकेश्वरी घेतलेली आहे. व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर अर्धा किलो धणे घेतलेले आहेत. राई घेतलेली आहे 100 ग्रॅम, 100 ग्रॅम जिरं, 100 ग्रॅम बडीशोप, 100 ग्रॅम काळी मिरी आणि 100 ग्रॅम खसखस. त्याच्यानंतर 50 ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि शाही जिरे हे 10 ग्रॅम घेतलेले आहे. चक्री फूल 20 ग्रॅम घेतलेली आहे. जावित्री 10 ग्रॅम घेतलेली आहे. मसाला वेलची 20 ग्रॅम घेतलेली आहे. हिरवी वेलची 10 ग्रॅम घेतलेली आहे. त्रिफळा 20 ग्रॅम घेतलेला आहे. लवंगा 20 ग्रॅम घेतलेले आहेत. नागकेसर घेतलेले आहेत 20 ग्रॅम. नागकेसर 10 ग्रॅम घेतलेले आहे आणि दगडफूल हे 20 ग्रॅम घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दालचिनी आहे ही 20 ग्रॅम घेतलेली आहे. हिंग 20 ग्रॅम घेतले. 2 जायफळ घेतलेले आहेत आणि हळकुंड हे 100 ग्रॅम घेतलेले आहे. हा संपूर्ण मिक्स मसाला आहे, मालवणी मिक्स मसाला. हा आपण व्यवस्थित उन्हामध्ये 2 ते 3 दिवस चांगला गरम करायचे कडक उन्हामध्ये आणि त्याच्यानंतर मग ते आपण दळून आणायचे. हा मसाला मला अश्विनी काले म्हणून तिने सांगितलेला आहे. थँक्यू अश्विनी, तू मला हा मसाला बनवायला सांगितल्याबद्दल. आता हा मसाला आपण व्यवस्थित गरम करून चक्कीमध्ये दळून घेऊन येणार आहोत. पावसाळ्यामध्ये उन्हाचं प्रमाण हे कमी असतो, त्याच्यामुळे मिरची वाळवता येत नाही. मग आपण घरातल्या घरात कशी मिरची गरम करायची ते तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी एक टोप घेतलेला आहे आणि त्या टोपामध्ये तळाला पूर्ण मीठ टाकलेलं आहे. मीठ आपण 1 ते 2 कप घ्यायचं आहे. अशा प्रकारे पसरवायचं आहे. त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्या स्टँडवरती मिरचीची डिश ठेवायची. मी मिरची घेतलेली आहे 100 ग्रॅम मिरची घेतलेली आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याकडे जो भांडा असेल त्या भांड्यामध्ये जेवढी मावेल तेवढी मिरची घ्यायची. आणि मी आता गॅस ऑन करते. गॅस ऑन केलेला आहे. त्याच्यावरती मी हे भांडं ठेवते. हे भांडं आणि त्याच्यातलं मीठ गरम झालं की त्याच्यातली मिरची सुद्धा गरम होईल आणि त्याच्यावरती मी आता हे झाकण ठेवते. आपण ही मिरची 2 ते 3 मिनिटं गरम करायची. बघूया, 5 ते 7 मिनिटं ठेवलेली आहे मी. आता ही मिरची आपली गरम झालेली आहे. ती मी इथे रूम टेम्परेचरमध्ये थंड करायला ठेवते. आणि आता ही दुसरी मिरची आहे ती मी गरम करायला ठेवते. टोप गरम असतो त्याच्यामुळे चटका लागण्याची शक्यता असते, म्हणून सांभाळून आणि व्यवस्थित अशी गरम करायची. आणि मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं फक्त गरम करायची. कारण की आता टोप हा गरम आहे. सुरुवातीला टोप थंड होता, जेव्हा खाली असतानाच मी तुम्हाला दाखवलेलं आहे टोप थंड होतं. त्यावेळेस मी ते गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये मिरची ठेवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं आतमधला मीठ हे गरम झालं की आतमधला तापमान आहे ते गरम राहतो आणि त्या गरम म्हणजे वेळ लागतो गरम होईपर्यंत. ते गरम एकदा झालं ना की नंतर मग मिरची हळूहळू गरम व्हायला लागते. मिरची ही
करपवून द्यायची नाही. जास्त वेळ जर गरम करत ठेवली तर करपून जाणार. आणि मंद आचेवर ठेवायची. सुरुवातीला टोप हा गरम करताना थोडंसं 1 ते 2 सेकंद फास्ट ठेवायचं. त्याच्यानंतर एकदम स्लो ठेवायचं आणि त्या स्लोमध्येच 2 ते 3 मिनटं गरम करून घ्यायची. आणि नंतर मग ही गरम झालेली मिरची आहे ती रूम टेम्परेचरमध्येच 2-3 मिनटं थंड करायची. त्याच्यापेक्षा जास्त नाही. 2-3 मिनटांनी ती कुरकुरीत होते. आता जरा ती नरम आहे. 2-3 मिनटानंतर ती कुरकुरीत होईल. रूम टेम्परेचरमध्येच थंड करायची. फॅनच्या हवेवर थंड करायची नाही. आता हे आपण 2 ते 3 मिनटं ठेवलेली आहे. दुसरी मिरची ती पण दाखवते तुम्हाला कशी गरम करा. आपली दुसरी मिरची पण गरम झाली का. आपली दुसरी मिरची सुद्धा छान गरम झालेली आहे. आता ही सुद्धा रूम टेम्परेचरमध्ये थंड होऊ द्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही प्रकारच्या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत. ही मिरची आताच काढलेली आहे. साधारण थंड व्हायला लागेल. ही मी अगोदर काढलेली मिरची आहे ती बघा अशा प्रकारे छान कुरकुरीत झाली आहे. आता हे मिरची आपण मसाल्यासाठी तयार आहे. ही मसाला दळून ठेवण्यासाठी तयार झालेली आहे. अशा प्रकारे मी ही मोडून घेतली. आता हे बघा चांगली कुरकुरीत झालेली आहे आणि जळलेली सुद्धा नाही. अशाच प्रकारे आता ही थंड झाल्यानंतर ही मिरची सुद्धा अशीच कुरकुरीत होईल. आता ही मी मोडून पाहिली संपूर्ण तर छान कुरकुरीत आहे आणि त्याच्या आतला बी सुद्धा छान असा थोडासा ब्राऊन झालेला आहे. करपलेला नाही आहे किंवा मिरची सुद्धा करपलेली नाही आहे. म्हणून मी अशा पद्धतीने हे बघा मिरची गरम करून घेते. अशीच मी सर्व मिरची गरम करून घेते. आपली एक मिरची छान अशी कुरकुरीत तुम्हाला दाखवलेली आहे. झाली आहे ती अशी. आता ही दुसरी मिरची सुद्धा आपण जी थंड करायला ठेवलेली आहे ती सुद्धा छान कुरकुरीत झालेली आहे. ती सुद्धा अशा प्रकारे कुरकुरीत झालेली आहे. मी तुम्हाला दोन्ही प्रकारच्या मिरच्या दाखवल्या कशा गरम करायच्या त्या. हे बघ अशा पद्धतीने संपूर्ण. शिवाय ह्याचं बी सुद्धा हे झाले. तळाला असलेली थोडीशी मिरची ही थोडीशी काळपट झाली आहे पण एवढी पण करपलेली नाही आहे. पण अशा प्रकारे आपली ही दुसरी मिरची सुद्धा छान कुरकुरीत झालेली आहे. अशा प्रकारे व्यवस्थित पावडर होते. आपल्या दोन्हीही मिरच्या छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने मिरची टोपामध्ये भाजून घेते. बाकीच्या सर्व मिरच्या अशाच भाजून आपण हे कुरकुरीत करून झाल्यानंतर मिरची थंड झाल्यानंतर लगेचच एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवायची. कारण बाकीची मिरची आपल्याला गरम करायची असते. ही आपण गरम केलेली मिरची असल्यामुळे आपण लगेच ही प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवली तर ती चांगली कुरकुरीत राहील. पण इतर मिरचीसुद्धा आपल्याला गरम करायची असते तोपर्यंत थंड होता कामा नये. म्हणून एखाद्या पिशवीमध्ये व्यवस्थित अशी बांधून ठेवायची. आणि सर्व मिरच्या भाजून झाल्या की नंतर एकदम अशा प्रकारे आपण सर्व गरम मसाला भाजून घेऊया. सर्वात पहिला धणे छान गरम करून घ्यायचे. सर्व गरम मसाले हे आपण जसे उन्हामध्ये
मिरच्या वाळवतो 2-3 दिवस, त्याचप्रमाणे गरम मसाले सुद्धा वाळवून घ्यायचे असतात 2-3 दिवस चांगल्या. आता हे मी सगळे मिक्स मसाले टाकलेले आहेत. मिक्स गरम मसाला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये काळी मिरी, लवंग, दालचिनी, सुंठ, जावित्री, शिवाय दगडफूल, जे पण गरम मसाले आपण घेतलेले आहेत मिक्स मसाल्यासाठी ते सगळे मसाले मी टाकले आहेत. त्याच्यामध्ये जिरं, सोप, खसखस आणि मसाल्याची पानं. अशा प्रकारे आता मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं गरम केलं आहे सर्व. बाकीचं सर्व गरम मसाला आता गरम करून घेते ह्याचप्रमाणे. त्याच्यामध्ये हिंग आणि जायफळ आपण असंच टाकणार आहोत कुटायला, ते गरम करायची आवश्यकता नाही. आता ऊन नसल्यामुळे आणि हळद अशा पद्धतीने गरम करत नसल्यामुळे हळकुंड आपण ती त्याच्यामध्ये हळकुंडाच्या बदली हळदीच पावडर वापरणार आहोत. अशा प्रकारे हा गरम मसाला गरम झालेला आहे. असे मसाला आपण कुटलेला आहे आणि तुम्ही पाहिलेलाच आहात व्हिडिओमध्ये की कोणत्या पद्धतीने मी कुटून आणलेला आहे. ते चक्कीतून कुटून घेऊन आलेली आहे. ते मुसळाने कुटला जातो. अशा प्रकारे आपला मालवणी मसाला तयार आहे. तुम्हाला ह्या मालवणी मसाल्याची क्वांटिटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही बनवा आणि मला नक्की कळवा की मालवणी मसाला कसा झालेला आहे तो. थँक्यू अश्विनी काले. अश्विनी, तू मला मसाला बनवायला सांगितला होतास आणि हा मसाला मी तुझ्यासाठी बनवलेला आहे. तू मला सांग कसा मसाला बनवला आहे तो. मी सांगितलेल्या पद्धतीने मसाला बनवून बघ. मी ज्या पद्धतीने हा मसाला शिकली आहे त्याच पद्धतीने तुला बनवून दाखवलेला आहे आणि कमीत कमी क्वांटिटीमध्ये बनवलेला आहे. जर तुम्हाला आणखी जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर त्याची जी इन्ग्रेडियंट्स दिलेली आहे ती डबल करून तुम्ही बनवू शकता, जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर. आपला हा मालवणी मसाला तयार आहे. थँक्यू.